हॅलो. चला वळूया मैदानामध्ये. या स्पर्धेला आजच्या या पहिल्या सामन्याला सुरुवात करूया. पहिला सामना आपण पाहतो या ठिकाणी जुई कामोठा वर्चेसा कुंडेवहाल या दोन संघांमध्ये. या ठिकाणी प्रथम नाणेफेकी करत जुई कामोठा संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या ठिकाणी कुंडेवाल संघाला सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. आपण पाहतो या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय सन्मान्य श्री लालचंदजी गावण साहेब, त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्री रत्नदीप पाटील साहेब, दोन्ही 40+ लिजन खेळाडू. अनेक वर्ष त्यांचंही क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आजही ते क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप पाडत आहेत. असे दोन्ही पंच, दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. सामने हे 4 षटकांचे राहतील, याची नोंद घ्यायची आणि जे पंच नियम जे आहेत ते तुम्हाला सांगतीलच किंवा तुम्ही अगोदरच नियमावली ती समजून घ्या आणि पंच जे निर्णय देतील त्याचं तुम्ही स्वागत करायचं आहे. आणि 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये फेकले जातील. पंच, खरं तर माझी चर्चा झाली मगाशी लालचंद गावंड सरांशी की 15 मिनिटांमध्ये जर तिसरं षटक फेकलं गेलं नाही तर मग चौथ्या षटकाला मात्र एक खेळाडू 30 सर्कलमध्ये आतमध्ये घेतला जाईल. ही कंपल्सरी नियम आहे, त्याचा तुम्ही फॉलो करायचा आहे. का खूप मोठ्या स्पर्धा आहेत आणि तुम्ही खूप मोठे खेळाडू आहात, खूप मोठा संघ आहे, त्याच्यामुळे नियमावली ही बांधून ठेवते प्रत्येकाला आणि या नियमानुसारच आपल्याला या स्पर्धा खेळवायच्या आहेत. सलामीची जोडी दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी याचं या ठिकाणी या स्वागत आहे. बस येतं त्यांना दोघांना खुर्च्या द्या. स्वागत आहे. चला वळूया मैदानामध्ये. क्रिकेटचा थरार, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा द्वंद्व युद्ध, कुंभमेळा, महाकुंभ मेळावा या पारगावच्या मैदानावर. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य अमन वस्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेत त्यांना रितसर आमंत्रण दिलं गेलं आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी अमन वस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत केलं आहे. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज कोण आहे? गोलंदाज अतुल म्हात्रे. सकाळच्या सत्रातील पहिला सामना, पहिला षटक गोलंदाजच्या मार्कवर अतुल म्हात्रे. 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेऊन पहिला चेंडू खेळण्यास सज्ज फलंदाज अमित वासकर. आरंभ, प्रारंभ, शुभारंभ गणपती अप्पा मोरया. रोधन खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र फिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र सीमा रेषा पार. पहिला चेंडूवर आलेला आहे खणखणीत दणगणित चौकार. डीजे आणि सुरुवात अगदी दमदार झालेली, छान झालेली आहे. खरं तर हवेचा विरोध आपण या ठिकाणी पाहतोय. विरुद्ध दिशेने हवा वाहते पण चेंडूचा टप्पा हेरला आणि अगदी स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये हा पहिलाच मारलेला चौकार. बिनबाद 4. अप्रतिम फटका, क्लासिकल फटका. दिशा दिली, चेंडू मात्र गेलाय पॉइंटच्या दिशेने. 1 बाउंड चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहायला मिळते या ठिकाणी. 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडूवर 8 धावा झालेल्या आहेत. दोन्ही चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. एक स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये तर दुसरा पॉइंटच्या डीप क्षेत्रामध्ये. आणि हेच काय षटक आहे जे पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा असतो प्रत्येक फलंदाजाचा. लेग अंपायर आपण पाहतोय लालचंदजी गावण साहेब. राष्ट्रीय अंपायर आपण पाहतोय रत्नदीप पाटील साहेब. तिसरा चेंडू हॅट्रिक संपादित करतोय हा फलंदाज. अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी बाउन्स करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या मध्येतून. अच्छा, पा वॉर्निंग दिलेली आहे या ठिकाणी. या गोलंदाजाला वॉर्निंग दिलेली की जर अशा प्रकारचा चेंडू जर टाकला गेला तर नक्कीच दंडित करण्यात येईल. लेग अंपायर यांच्या माध्यमातून एक वेगळा व्हेरिएशन पाहायला मिळाला. मात्र या ठिकाणी सक्सेस ठरलाय तो गोलंदाज अतुल. धावसंख्या स्थिर. नाही वाईट कोण बोलला? वाईट नाही, नो नाही, वाईट नाही. चेंडू मात्र हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसरी दगण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नकार दिला गेलाय. एकाच धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 4 चेंडूवर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9. चांगलीशी सुरुवात आपण या ठिकाणी बघितली तर
समाधान खेळण्यास सज्ज या ठिकाणी. अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी. चेंडू मात्र गॅप मध्ये मारला जातो. या ठिकाणी प्रयत्न केला जातो अडवचा. बघूया चौकार अडवता येतोय का. चांगला असा क्षेत्ररक्षण या ठिकाणी, पण चेंडू सीमाला स्पर्श करेल का. चांगला क्षेत्ररक्षण झाले. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी धावा काढल्या गेल्यात. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी आता 3 धावा काढल्यात. धावसंख्या 12. पहिल्या षटकातील या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलच्या मार्गावर या ठिकाणी होते अमित म्हात्रे. स्टार्ट. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. पहिले चेंडू या ठिकाणी कॅच होते का पाहायचा. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू अतिशय चांगला असं दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी घ्यायला गेले. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान. पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपलं जाते. रत्नाती पटेल साहेबांच्या माध्यमातून इशारा आला की पहिलं षटक समाप्त. धावसंख्या धावफलका लागते या ठिकाणी 13. बिनबाद 13. 4 षटकांचे सामने आपण पाहतो या ठिकाणी. जय हनुमान गौरग गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून ह्या स्पर्धा एक भव्य दिवस आयोजन सपाट असं मैदान या ठिकाणी पारगाव गाव लाभलेलं आहे. बाजूलाच बघतोय आपण एक आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानतळ. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी सातत्याने आपण पाहतो या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पहिल्या क्रमांकाचं षटक क्रमांकाचं संपलं गेले. पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र क्षेत्ररक्षण मात्र दूरवर पसरले जातील. सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डीप क्षेत्रामध्ये लॉंग ऑफला असतील, लॉंग ऑनला असतील, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्क्वेअर लेग सर्व क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षण पसरले गेले. गोलच्या मार्कवर गोलंदाज जीवन भेंडे. अप्रतिम असा चेंडू मात्र खोलवर टप्प्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र बीट झाला. चेंडू आणि बॅटचा मात्र या ठिकाणी काही संपर्क नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. बिनबाद 13. मोठा फटका, जबरदस्त कडा प्रहार. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. सनसनातात दंदानातात छगा. सिक्सर. अप्रतिम फटका पाहायला मिळाला या ठिकाणी. ओव्हरपीच मध्ये चेंडू होता. जागरण खेळायचा प्रयत्न, संपूर्ण ताकद या फटक्याला लावली आणि 6 धावा देऊन गेला हा चेंडू. धावसंख्या पुढे सरसवते. 19च्या घरात दुसऱ्या दशकाला स्पर्श करणारा अर्थातच कुंडीवाल संघ या ठिकाणी 19 धावसंख्या खेळते. चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी या ठिकाणी मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी. फोटा चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय या ठिकाणी. चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. नक्कीच ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एक चांगली फलंदाजी करताना या ठिकाणी अतुल पहिले 2 चौकार ठोकले होते. त्याचबरोबर जीवन भेंडे यांच्या मदतीतून एक षटकारने एक चौकार ठोकला जातोय. एक महान फलंदाज संघाची जोडी. सातत्याने मी म्हणत असतो की सलामीची जोडी म्हणजे संघाचा आधारस्तंभ, संघाची ताकद. आणि संघाची ताकद या ठिकाणी चांगली फलंदाजी करते. संघ मात्र नक्कीच खुश असेल या जोडीवर की अशा प्रकारची फलंदाजी तुम्ही सातत्याने करत राहा. मोठी धावसंख्या उभारा आणि आपल्या संघाला मात्र या ठिकाणी विजयी करा. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय 30 याला सरकार मात्र आलेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 21. दुसरा दशक पार करताना हा कुंडीवाल संघ 24 धावसंख्या. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र चेंडू मात्र मिस. 2 फिल्डर आपण पाहतोय. शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड बँचचे दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र या चेंडू अडवण्यामध्ये मात्र अपयशी ठरले. त्याचाच फायदा मात्र या ठिकाणी उचलला गेला. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो 25. शेवटचा चेंडू असेल जीवन भेंडे यांच्या कोट्यातील. दुसरे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र 2च्या फिल्डरच्या गॅप मध्ये मारलाय. चेंडू मात्र वेध घेतोय का सीमारेषा. चेंडू वेध घेतोय सीमारेषा देऊन जाईल. 4 धावांचा आलेला हा चौकार. अप्रतिम अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्याने प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अतुल याच्या गोलंदाजावर 13 या धावसंख्या काढल्या. तर जीवन भेंडे याच्या गोलंदाजावर 16 धावा काढल्या. अशा एकंदरीत बघितलं तर आपण 29 धावसंख्या झालेली आहे. पाणी घेऊन जायचं जा लवकर.
चला, दोन गोष्टीची पूर्तता लगेच झाली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्स जर आणला असेल तर रेडी ठेवा, नसेल आणलं तर घेऊन या. आणि कधी कुठला खेळाडू जखमी होईल आणि त्याला आपल्याला उपचार करावे लागतील याचं सांगता येत नाही, त्याच्यामुळे या दोन गोष्टी लगेच पुरल्या पाहिजेत. चला, पाणी घेऊन जा लवकरात लवकर जा. आणि या आमचं संपूर्ण जे आयोगाचे हलिंडर असतील ना, त्या आयोजकांनी कृपया करून बाउंड्री लाईनचा पण ताबा घ्या, जेणेकरून एखादा निर्णय देण्यामध्ये कुठल्या प्रकारचा वादविवाद होऊ नये, कुठल्या प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागता का म्हणे. कारण का आयोजन दमदार आहे, मोठं आयोजन आहे, मोठे मोठे संघ, मोठे खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत, तितकेच चांगले मोठे पंच या ठिकाणी लाभलेले आहेत. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून एक दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपण या ठिकाणी पाहतोय सुकापूरच्या माध्यमातून. त्याचबरोबर तेजस साऊंड सिस्टीम, आम्हा समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ज्याच्यामध्ये केलं आदरणीय सन्मान्य कमलाकर पाटील साहेब, त्यांचाही मनापासून धन्यवाद. दरवर्षी आपली गाठ होत असते त्यांची सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून. एक दिलदार आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व कमलाकर पाटील साहेब, त्यांचे आभार. त्याचबरोबर माझ्यासोबत लक्ष्मण वाघमारे साहेब जोडले गेले तर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये चांगलं असं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून मला सातत्याने प्रत्येक चेंडूची माहिती दिली जाते. गोलंच्या मार्गावर गोलंदाज मयूर चिमणे फुल टॉस पद्धत चेंडू आपण या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. रत्नादीप पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा येतो. या ठिकाणी लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारे चेंडू, खरं तर हा बॅटच्या टप्प्यामध्ये आला असता तर नक्कीच एक चांगला स्वीप शॉट पाहायला मिळाला असता आणि ग्राउंड शॉट पाहायला मिळाला असता, चौकार नक्कीच गेला असता. पण या ठिकाणी मात्र चेंडू जातोय वाईट. धावसंख्या या ठिकाणी 31. मोठा फटका या ठिकाणी झेल होते काय पाहायचा आहे. पहिला झेल, पहिली सफलता आणि पहिला हादरा मात्र या ठिकाणी कोंडेवाल संघाला बसतोय. बॅक टू द पहिला हा फलंदाज अमित. नक्कीच पारगर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय सन्मान्य श्री विशाल तारेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. या विशाल तारेकर साहेब, खरं तर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात, कार्यक्रम असतात, ह्या व्यक्तींचं मात्र खूप मोठं योगदान असतं. सातत्याने समाजासाठी काहीतरी करावं म्हणूया एक पाऊल पुढे टाकणारे सामाजिक कार्यकर्ते, सुप्रसिद्ध उद्योगपती विशालजी तारेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत केले जाते. नवीन फलंदाज मैदानात जातोय विराज गायकवाड, वनडाऊनचा प्लेअर. खरं तर अप्रतिम अशी फलंदाजी केली अतुल याने, अमित याने. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 25 धावा काढल्या. नक्की जर टाळ्या झाल्या पाहिजे नक्की या फलंदाजासाठी. सिंहाचा वाटा उचलला तर 25 धावसंख्या या ठिकाणी पण धाव फलकावर पाहतो. 1-31, त्यातील 25 धावा एकट्या या फलंदाजाने काढले. सलामीचा बल्लेबाज नवीन फलंदाज गायकवाड. स्क्वेअरच्या दिशेने मारला, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका टप्प्यावर मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. चांगली फेकी केली जाते या ठिकाणी. एका धावेवर मात्र समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या पुढे सरसावते. 1-32. तिसरं षटक या ठिकाणी चालू आपण बघतोय मयूर चिमणे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर 2, उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक बघे. पहिला चेंडू मात्र वाईट टाकला होता. या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफस्टंपच्या आतमध्ये असणारा हा चेंडू मात्र या ठिकाणी एक धाव मात्र नक्कीच मिळेल. या ठिकाणी प्रत्येक वेळा संधीचं या ठिकाणी सोनं केले जाते. एखादी चोरटी धाव घेतली जाते आणि त्या चोरटी धावेचं मात्र रूपांतर धाव फलकावर वाढते. धावसंख्या या ठिकाणी 1-33. सकाळचं सत्र शांत वातावरण आपण पाहतो या ठिकाणी. बॅटची कडा लागली होती या ठिकाणी. झेल होता मात्र झेल मात्र या ठिकाणी एस्टेसला घेता आला आणि चांगला प्रयत्न केला गेला होता. मात्र झेल मात्र भूमीला दान. धावसंख्या स्थिर याकडे 1-33. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आपण पाहतोय मयूर चिमणे याच्या गोलंच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. जागून खेळायचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू मात्र भिरकावून दिला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मधला क्षेत्राशी मात्र चांगली फेकी करते. रनच्या स्वरूपात बात होते का पाहायचा पण नाही. चांगली रन इन द बिटवीन. नक्कीच या ठिकाणी एका दमदार सामन्याचं आयोजन पाहायला मिळते. सागर पटेल माझ्या समवेत दिवसभर या ठिकाणी बसले जातील.
मानगाव रिटर्न सागर पटेल पारगाव गावचा बुलंद आवाज रायगड का टायगर सागर पटेल. चेंडू मात्र या ठिकाणी पायावर आदळते. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये अपील केलं होतं मात्र या ठिकाणी अपील मात्र पंच या ठिकाणी फेटाळत आहेत. षटक क्रमांक 3 संपलं जाते. उर्वरित शेवटचा एक षटक बाकी आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकार आपण पाहतोय. एक बाद धावसंख्या 35. शेवटचं षटक बघूया आता कोण घेऊन येते. पहिल्या षटकामध्ये अतुल याने 13 धावा दिल्या, विकेट मात्र मिळवता आली नाही. दुसऱ्या षटकामध्ये जीवन भेंडे यांनी 16 धावा दिल्या, त्याने विकेट मिळवता नाही. तिसऱ्या षटकात मयूर चिमणे यांनी 6 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवली. चला ओढीव मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन कोण येतोय. तो गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज कोण आहे. गोलंदाज संदेश कडू. बघूया आता शेवटच्या षटकाचा अंत गोड होतोय की कडू होतोय हे नक्कीच पाहत आहे. संदेश कडू यांच्यावर पहिला चेंडू 7-8 पाऊलचा स्टार्ट घेऊन मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय. चेंडू मात्र भिरकावून दिला लॉंगॉकच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांचा आलेला हा षटकार. धावसंख्या या ठिकाणी पण होतो 41. आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी समाचार घेतला जातो या ठिकाणी संदेश कडूचा. सादेवीची भर पडते या ठिकाणी. धावसंख्या या ठिकाणी 41. खरं तर सलामीची जोडी आणि वनडाऊनचा हा फलंदाज यांनी मात्र एक चांगली सुरुवात केलेली आहे आणि संघाला मात्र 41 घरामध्ये नेऊन ठेवले. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. खरं तर चेंडू मात्र या ठिकाणी थोडंसं धपटला गेला आणि पॉइंटच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना हाही चेंडू मात्र जातोय निर्धाव. एक वेगळा व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळतं. व्हेरिएशन मध्ये मात्र या ठिकाणी सक्सेस झाला हा गोलंदाज. पहिला चेंडूवर मात्र मार खाला, 6 धावा मिळाल्या, षटकार ठोकला गेला. मोठा षटकार आपण पाहिला जरा लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. रिव्हर्स शॉट या ठिकाणी मारला जाते. अप्रतिम क्लासिकल फटका, दर्जेदार फटका. चेंडू जाते पॉइंटच्या दिशेला. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. लगेच हॉलेंडरचा तुटवडा या ठिकाणी भासतोय. विनंती असेल आयोजकांना आपले हॉलेंडर त्या ठिकाणी जरासे पाठवत. त्याच्यामुळे काय होते माहिती का, मग षटक फेकायला उशीर होतोय. आपण नियमावली आहे की 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये फेकली जातील. पण या ठिकाणी सातत्याने जर असा प्रत्येक चेंडूला जर आणण्यासाठी जर क्षेत्ररक्षक गेला तर थोडासा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे हॉलेंडरने प्लीज कृपया करून सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर 3 संदीप कडवेच्या कोट्यातील. पहिला चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार. उर्वरित शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. बघूया काय होते 3 चेंडूवर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराच त्या दिशेने मारलेला हा फटका. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू कशा प्रकारचा काही असो ना, पण आम्हाला माहिती आहे त्या चेंडूवर कशा प्रकारे खेळायचं आहे. ओव्हर पिच टाकला तरी मारू, शॉर्ट पिच टाकला तरी मारू, बाउन्स केला तरी मारू, रिव्हर्स शॉट मारू, अप्पर कट मारू, सगळ्या प्रकारच्या कला त्यांच्याकडे. चेंडू फेका. चला चेंडू नेता आणायला जा कोणीतरी. त्या ठिकाणी एखादा हॉलेंडर पाठव प्लीज. जा. रत्नदी पाटील सांगता की त्या ठिकाणी हॉलेंडर कोण असतील तर पाठवून द्या. खूप मोठी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे आपल्या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून त्याच्याने प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. आपणा सर्वांची जिम्मेदारी आहे. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 49, म्हणजे अर्धा शतकापासून केवळ मात्र 1 धाव दूर. चेंडू अजून फेकायचे 2 फुटा चेंडू या ठिकाणी. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स आलेला हा पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकार. खरं तर संदेश कडू याला मात्र विचार पडलाय की प्रत्येक व्हेरिएशन मी वापरलंय. ओव्हर पिच टाकले गेले, ब्लॉकेज टाकले गेले, गुडलेस मध्ये टाकले गेले, बाउन्सर टाकले गेले, पण प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाजाने मात्र या ठिकाणी कडे प्रहार केलेत आणि चेंडू मात्र षटकार चौकारामध्ये. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 53. ठीक आहे. थर्ड अंपायर हाईटचा चेक करूया.
नक्कीच या ठिकाणी चेक केला जाईल. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केला जातोय. खरं तर चेंडू फुलटॉस होता, या ठिकाणी नो आहे की नाही तो चेक करायचा. या ठिकाणी योग्य निर्णय अगदी दिला जाईल चेक करून. फेअर डिलिव्हरी आणि चांगला निर्णय होता या ठिकाणी. खरं तर नो असतात तर पंचांनी रत्नादी पाटील साहेबांना खूप वर्षाचा अनुभव आहे, ते कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. शेवटचा चेंडू असेल. संदेश कडे कोट्यावधी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 53. चांगली सुरुवात या ठिकाणी आजच्या दिवशी पहिल्या सामन्याची पाहतोय. 4 षटकांचे सामने, त्यातील चौथं षटक आणि शेवटचा चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेला टोलवर गेले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, त्याने थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचं एका धावेचं रूपांतर मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेमध्ये झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने चौथं षटक संपते, एक इनिंग संपते. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 55. अर्थातच मग 56 धावांचं लक्ष ठेवलं या ठिकाणी जुई कामोठे संघापुढे. या ठिकाणी कुंडेवाळ संघाने, दोन्ही पनवेल तालुक्यातील हे संघ मात्र या ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांसमोर या ठिकाणी मैदानामध्ये ठेपलेले आहेत. 56 धावांचा टार्गेट कशा प्रकारे पार करतील, खरं तर एक मोठं आव्हान असेल. 24 चेंडूमध्ये 56 धावा. बघूया आता ह्या प्रकार मैदानावर हा संघ कशा प्रकारे खेळतोय. अनेक वर्ष या ठिकाणी या मैदानावर हा संघ खेळलाय. आज जिंकतोय सामना की हरतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अमोल मस्कर साहेब या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व, या पारगाव गावचे प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केले जाते. चला लगेच आपण जुई कामोठे संघाने आपल्या या ठिकाणी सालामाची जोडी मैदानात पाठवायचे. नाट्याचा एक अंक संपलाय, दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. अर्थात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि दुसरा इनिंगला या ठिकाणी एक आवाजामध्ये मात्र नक्कीच बदल असेल. या रायगड क्रिकेट समालोचक असंख्य सदस्य, उत्कृष्ट मराठी भाषा समालोचक, पारगावचा बुलंद आवाज अर्थातच सागर पाटील यांच्या सुमधुरवाणीतून. हॅलो, धन्यवाद प्रकाश ठाकूर साहेब. तर आपण पाहतो क्रिशा डिजिटल कोंडेवाल विपक्ष जुई असा सामना पहिल्याच फेरीमधला तर वडगर संघाचा कर्णधार आणि वरचोली संघाचा कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण टच करण्यासाठी संपर्क करा लवकर लवकर. हॅलो 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 बस. तर क्षेत्ररक्षण सजून घ्या त्या लवकर लवकर. टार्गेट असेल तर मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. त्या मात्र जुई संघाला 56 धावा. आज मात्र क्रिशा डिजिटलचे सर्व आणि युट्यूब किंग चेंडू ना, तर चेंडू द्यायचे. क्रिशा डिजिटलचे सर्व अमन वास्कर एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि एक दमदार कर्णधार. चेंडू द्या नवीन प्लीज.
दिनांक 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी रोजी मराठी षटकांचे सामने पाहायला मिळतील औटी मैदान कोंडेवाल या मैदानावर क्रिशा डिजिटल नाईट सामने आपल्या भेटीला येतील। तसेच तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल विनर स्पोर्ट्स गावठाणची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये। जर कोणाला प्रवेश फी द्यायची असेल तर माझ्याशी संपर्क करा। दमदार आयोजन चिरले मैदानावर पाहायला मिळेल। सन्मान्य आदरणीय श्री मी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो आयोजकांना भगवान पाटील साहेबांचं इथे स्वागत करण्यात येत आहे। तसेच गंगाधर पाटील साहेब अमोल पाटील सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। तर वळूया मैदानाकडे व्यक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समाधान कातकरी 56 धावांचा टार्गेट जुई संघाला। अतुल मकरन असे दोन फलंदाज। स्कोरिंग साठी आपण पाहतो लक्ष्मण वाघमारे दमदार स्कोरर। मान्यवरांचं करूया स्वागत। नक्कीच या ठिकाणी प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही आपली भारतीय परंपरा आहे, संस्कृती आपण सातत्याने जपत आलोय। या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आदरणीय सन्मान्य श्री भगवान पाटील साहेबांचे या ठिकाणी यथोचित सन्मान केले होते। मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मानचिन्ह दिले जाते। त्याचबरोबर पुढील सन्मान असेल तो गंगाधर तारेकर साहेब, आदरणीय सन्मान्य श्री गंगाधर तारेकर साहेब या परगावातील ज्येष्ठ नागरिक आदर्श व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करूया। त्या ठिकाणी महाराष्ट्राचा वस्त्रालंकार गुलाब पुष्प आणि या ठिकाणी स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया। धन्यवाद गंगाधर साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। तसेच अमोल पाटील, त्याचबरोबर अमोल पाटील साहेबांचं एक डॅक्शिन नेतृत्व दमदार व्यक्तित्व या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी स्वागत केले जाते। मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। सातत्याने प्रत्येक स्पर्धा असो कार्यक्रम असो त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या स्पर्धेला कार्यक्रमाला ते हातभार लावत असतात। पेश हा झिरकतोय तर गडी बाद झालेला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवा। तसेच मी विनंती करतोय शंकरशेठ म्हात्रे साहेबांना की आपण सुद्धा आपल्या स्वागताचा मान करण्यासाठी यायचं आहे। पुढील सन्मान शंकरशेठ म्हात्रे साहेब आदरणीय सन्मान्य प्रसिद्ध उद्योगपती विशालजी तारेकर साहेबांचं या ठिकाणी या पारगर गावातील एका आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव अगदी आदराने घेतलं असे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्याची ओळख आहे। सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणचं मोठं योगदान आहे असे विशालजी तारेकर साहेब या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केलं जाते। मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना आपण सन्मानित करतोय। ओव्हर टू कंटिन्यू सागर पाटील। तसेच अमन वास्कर साहेबांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे। स्पर्धेच्या माध्यमातून दमदार व्यक्तिमत्व आणि दिलाचा दिलदार माणूस युट्यूब किंग अमन वास्कर, अमन कैलास वास्कर कोंडेवाल। निकट यापुढे स्वागत असेल तो अमन वास्कर साहेबांचा। मी विनंती केली आदरणीय सन्मानशी विशाल तारेकर साहेब की आपण आपल्या शुभ असते या युट्यूबरचं या ठिकाणी आपण स्वागत करूया, सन्मानित करूया। खरं तर या भागातील एक युट्यूबर फेम असं नाव असं आपण पाहतोय अमन वास्कर। धन्यवाद अमन वास्करजी, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। ओव्हर टू कंटिन्यू सागर पाटील। जबरदस्त एफेक्ट लावलाय तो मात्र चेंडूवर काय दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। क्रिशा डिझेल गोंडेवाल विपक्ष जुई असा सामना चालू आहे। पहिल्या फेरीतील पहिला सामना तर वडगर संघाचा संगणक आणि वरचौले संघाचा संगणक इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या। आपणास विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने प्लीज सहकार्य करा। समाधानचा पुढचा चेंडू चेंडू सीमारेषेकडे आला हा चौकार। तर या षटकातील काय जो निशेष असेल समाधान कातकरी क्षेत्ररक्षण सजवतोय। मयूर साठी चेंडू पडतोय।
पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे जातोय आणि पाहता पाहता पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा षटकार. स्कोर गाडो स्कोर झालाय 1 बाद. धापलका धावा लागला त्या मात्र जुई संघाच्या 13 धावा. हा चेंडू पाहिला जाईल. बाउन्सर चेंडू पडलाय तर बघितला जातो सचिन पाटील यांच्या माध्यमातून. माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून हा सामन्याचा कव्हरेज आणि हाईट फॅक्टर बघतात पंच की बाउन्सर पडलाय चेंडू पाहिला जातोय. फेअर डिलिव्हरी पंच अतिशय दक्ष पंच आहेत रत्नदीप पाटील लाचन गावन आणि तिसरे पंच आपण पाहतोय स्वतः आयोजक सचिन पाटील. षटकातील पुढचा चेंडू असेल 4 षटकांची लढत 56 धावांचं टार्गेट ठेवलं ते मात्र जुई संघासमोर कुंडेवाल संघाने क्रिशा डिजिटल. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पडलाय अतिशय वेग होता चेंडूला आणि इथे मात्र षटक संपण्याचा इशारा आला. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. धापलका धावा लागला त्या मात्र 1 गडी बाद. जुई संघ 13 धावा. सन्मान्य आदरणीय श्री शंकर शेठ मात्रे साहेबांना माझी विनंती असेल की आपण आमच्या या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपण आपला स्वागताचा मान घ्यायचा आहे. यायचं आहे लवकर लवकर. तसेच अंश हॉटेलचे सर्व्हिसरवार हरीश केदारी यांचं सुद्धा करूया आपण सरचे स्वागत. पहिलं षटक समाप्त झालं. दुसरे षटक हाताळण्यासाठी आला आहे श्रीकांत भोईर. क्रिशा डिजिटल एक दमदार खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतोय. नेहमीच किती आनंद असू द्या किती दुःख असू द्या पण या मित्राच्या चेहऱ्यावर मात्र नेहमी हास्य असतं असं शेखर वास्कर. दमदार व्यक्तिमत्व आहे. 40+ मध्ये काय दमदार कामगिरी शेखर वास्कर आणि आज मात्र खेळतात क्रिशा डिजिटल कोंडेवाल या संघाच्या माध्यमातून. चला वर्चवले संघाचा संगणक आणि वडगर संघाचा संगणक त्यासाठी संपर्क करा लवकर लवकर. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 12 संघ केले. स्वप्नील या आपण. तर षटकातील पुढचा चेंडू श्रीकांत भोईरचा. अतिरिक्त चेंडूला गती पाहायला मिळाली तर मात्र झेल सुटलाय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडा कॅच जिका मॅच म्हणजे इथे मात्र झेल जमिनीला दान मिळतो जीवनदान. धावफलकावर धावा लागला त्या मात्र 14 धावा. 56 धावांचा टार्गेट आहे. 14 धावा धावफलकावर. पहिला इथं मात्र पहिल्या फिरतीत सामना चालू आहे. दुसरं सत्र चालू आहे. पहिलं सत्र समाप्त झालं. 55 काढून 56चा टार्गेट. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. झेलखाली क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि इथे मात्र झेल सुटलाय आणि इथे बघा 2 जीवनदान एका खेळाडूला. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं अमन वास्कर तर हा झेल घेतला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. दुसरा फलंदाज झाला असता मैदानाच्या आतमध्ये. पण क्रिकेटला असा खेळ आहे अनुचिताने भरलेला खेळ आहे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय जुई संघाचा दुसरा. संघाची धावसंख्या 2 बाद 14 धावा. 15 धावा. धावफलकावर लागलात लक्ष्मण वाघमारे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. नवीन फलंदाज लगेच पाठवा. श्रेया 16 स्पोर्ट्स वडगर राज इंगळे यांचा संघ आणि वरचवले या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की टॉस साठी लगेच या. हा मी वारंवार तुम्हाला पुकार करतोय. स्वप्नील आलेला आहे तर राज इंगळे आपण यायचं आहे. आपला कॅप्टन पाठवा. नवीन फलंदाज बंटी. षटका चौकारांची आतषबाजी करावी लागेल कारण अमन वास्कर च्या संघाचे खेळाडू मात्र गोलंदाजीमध्ये अतिशय गमचक पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी. 4 षटकांचा सामना 24 चेंडू मध्ये 56 धावा बनवायच्या आहेत या मैदानावर. दमदार कामगिरी पाहायला मिळतोय. दमदार सामन्याचं आयोजन प्रत्येक स्पर्धेचा लेखा झोटा माऊली प्रसादच्या माध्यमातून आमचे भाई गायकवाड एक जबरदस्त
लाईव्ह चालवत आहेत आणि त्यांच्या समेत युट्यूब किंग अमन वास्कर कलाकार प्रीमियर लीग आपण आपल्या भेटीला येईल. षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू अप्रतिम कामगिरी. इथे मात्र लॉंग आपला चेंडू खेळून काढलाय. 55 शहराला चौकार आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या धक्का लागतोय. 2-19. दुसरे षटक प्रगतीपटावर श्रीकांत भोईर गोलंदाज. धापडका धावा लागला त्या मात्र 2-19 आणि विपुल म्हात्रे साहेबांचं आगमन. जैन अनबा 11 संघाचे दमदार खेळाडू आणि तो पण संघ आपल्याला पाहायला मिळालेल्या स्पर्धेमध्ये. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. 19 धावा दाखल लागला. 56 धावांचा टार्गेट. चेंडू द्यायचा आहे लवकर मैदानामध्ये. आमचे हॉलंडर्स चौदा चेंडू मध्ये 37 धावांची गरज असेल जुई संघाला. गावदेवी जुई गिरीश चिमणे जीवन भेंडे यांचा संघ आणि त्यांना फाईट करतोय क्रिशा डिजिटल कोंडेवाल या व्हर्च्युअल संघाचा कर्णधार आणि वडगर. टॉस होईल. पुढचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आहे. इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न करतात परंतु सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. दमदार व्यक्तिमत्व. 56 धावांचा टार्गेट असताना धावा धापकावा लागला. आतापर्यंत स्कोर गार्ड स्कोर झाला 19. टॉस होतोय. दरम्यान वळतोय प्रकाश ठाकूर साहेबांकडे. चला आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. आपण पुढचा जो सामना होईल तो वरचे ओळे वर्चस्व वडगर या दोन संघांमध्ये. मी विनंती करेन की आदरणीय सन्मान्य श्री विशालजी तारेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. श्रीकांत भैर यांचा पुढचा चेंडू. विशालजी तारेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. यापुढील सामना असेल वरचे ओळे वर्चस्व वडगर या दोन्ही संघांमध्ये. आणि पंच रत्नादी पाटील सरांचा इशारा आला की हा षटकार छापा. तर वडगाळ संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला. स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काय निर्णय असेल आपला? आम्ही 2 मिनिटात निर्णय सांगतो. चला ठीक आहे. आपण निर्णय आपल्याला कळवायचा आहे. चला वर टू कंटिन्यू सागर पाटील. धन्यवाद प्रकाश ठाकूर सर. 25 धावा दाखल करावं लागल्यात. 25 दुने 50. 56 गाराजे आहेत. दुसरं षटक पण 2 षटक संपलीत आणि गोलंदाज सांगतो 12 चेंडू मध्ये गरज आहे 31 धावांची. गोलंदाज जाने प्रकाश वास्कर दमदार लेफ्ट टर्न करणारे कुंडीवाल मध्ये 5 गोलंदाज आहेत आणि 5ही डावखुरे आहेत. संजय वास्करला कोण विसरणार. आणि आता आले प्रकाश वास्कर. विनोद पाटील साहेबांना विनंती करते की आपण मंचावरून स्थानापन्न व्हा. विनोद पाटील. गोलंदाज प्रकाश वास्कर. 31 धावांची गरज. पहिला चेंडू काय व्हेरिएशन आहे, काय गती आहे आणि काय वेग आहे. भन्नाट वेग. गती कमी केली, चेंडूचा ब्राइटनेस कमी केला आणि चेंडू मात्र वळवलाय आणि फलंदाज मात्र गरगर गरगर फिरवलाय. सामन्याला सुरुवात. षटका देपोचा चेंडू. अप्रतिम चेंडू. इथे मात्र आमदार कामगिरी पाहायला मिळतं. पियुष कारकर झेल सोडलाय. तिसरा झेल आतापर्यंत अमन वास्कर तुमच्या संघाकडून सुटलेला आहे आणि या 3 झेल सुटलेल्या आहेत आणि त्याचा भुगतान तुम्हाला भोगावा लागेल. धावफलका 10 लागतात त्या मात्र 26. 11 चेंडू. पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सोडलेल्या झेलची किंमत भोगावी लागेल. मनाला आला चौकार आणि स्कोर गार्ड स्कोर झालाय 2 बाद. गावदेवी जुई संघ स्कोर गार्ड स्कोर झालाय 30. 56 धावांचा टार्गेट आहे. 30 धावा धापडकावर लागल्यात.
आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण लक्ष्मण वाघमारे. 9 चेंडू 26 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र एक चेंडू चांगला तर एक चेंडू मात्र सुंदर गोलंदाजी करतोय क्रिशा डिजिटल प्रकाश वास्कर. 8 चेंडू 26 गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांकी परमेश्वर प्रयत्न फसतो चुकतोय आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. लोकनेते दिग्वंत लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या एरियामध्ये बसलेले आहे नानोबा क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान सार्वजनिक गौरव गणेश मित्र मंडळाची स्पर्धा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाईन क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत इथे मात्र धावांचा पाठलाग करताना सुंदर कामगिरी. तिसरी साडे प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण. 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर गार्ड स्कोर झाला आता मात्र 3 ने वाढून. विनंती करतो की आदरणीय सन्मान या पारगा गावचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री महेंद्र पाटील साहेबांना की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. आदरणीय सन्मान्य महेंद्र पाटील साहेब आपले या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केले ते. वर टू कंटिन्यू. महेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. माजी सरपंच महेंद्र पाटील साहेब दमदार व्यक्तिमत्व. 33 झाल्या 23 धावांची गरज. तर आमचे आयोजन कमिटी अतिशय भरपूर मेहनत येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान यथोचित करण्यात येतो आणि गोलंदाजाला येतो मात्र अमन वास्कर. गोविंद साहेब आलेत. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोविंद आलाय. काय करणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये अमन वास्कर सुद्धा पाहत आहेत. सामन्याचा आनंद अतिशय जवळून घेत आहेत आणि स्पर्धा अतिशय सन्मानाची मानाची आणि दमदार स्पर्धा. ज्या पारगा गावामध्ये जागृत देवस्थान तो मात्र हनुमंताचं मंदिर आणि त्याच्याच नावाने हा इथे मात्र आयोजन. फोटा चेंडू इथे मात्र पंचांचा नोबाचा इशारा मात्र आणि असेल हा टोटल 7 धावा आल्या त्या चेंडू आणि पुढचा चेंडू फ्री हिट. फलंदाजाला देऊ नका मौका. समोर गोलंदाज पाहून बिंदात ठोक ठोक ठोका. आता मात्र पाहायला मिळेल नो बॉल आलाय म्हणजे फलंदाज पूर्णपणे सेट असेल चेंडू खेळण्यासाठी. फ्रीट आणि स्कोर गार्ड स्कोर झाला 2 बाद 40. 16 धावांची गरज. गावदेवी जुई विपक्षा क्रिशा डिजिटल कोंडेवाल. चला रत्नाजी पाटील साहेब टाइमपास नको प्लीज चेंडू आणून द्या आणि नसेल तर आपण नवीन चेंडू घेऊन खेळ चालू करा. राजेश पाटील साहेब दमदार खेळाडू. सकाळी 6:30 वाजल्यापासून नेहमीच इज प्रॅक्टिस आणि आता जस्ट खेळून आलेत एसटी कॉलेज वरनं. त्यांचं सुद्धा करूया सरचे स्वागत. पंचगिरीमध्ये पण अग्रेसर असणारा खेळाडू राजेश पाटील पारगाव. आता यंग टॅलेंट त्याच्यानंतर 4 संघ फोटीचे खेळ पाहायला मिळतील. भिंगारी पारगाव ट्रांबे बेलवली. तर या षटकातील गोविंदचा पुढचा चेंडू. राजेश पाटील विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. पाहूया पुन्हा एकदा मच्छिंद्र मोकल दमदार आयोजक मिलिंद पाटील सचिन पाटील आमचे अनिकेत जितेकर यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. 5 चेंडू 16 धावांची गरज. पुढचा चेंडू वा काय व्हेरिएशन आहे काय गती परिवर्तन आहे. पहिला चेंडू न गेल्यानंतर मात्र काय गोलंदाजाने गोविंदने चांगली कामगिरी केली. क्रिशा डिजिटल येणारे चेंडू असतील तर मात्र 4 आणि कंपोजर चेसिंग मध्ये 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. दमदार व्यक्तिमत्व महेंद्र पाटील साहेबांचं आगमन. षटकातील पुढचा चेंडू रनअप चुकतो थोडासा गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. धावा कशा आल्याला महत्व नाही. धावा येणं अतिशय महत्वाचे आहेत कारण दोन्ही संघांसाठी सामना तेवढंच महत्वाचा आहे. याच्यानंतर होणारा सामना श्रेया सुराज स्पोर्ट्स वडगर विपक्ष विघ्नार्था वरचवले असा सामना असेल. बरोबर ना स्वप्नील.
पुढचा चेंडू हा चेंडू स्टेट ड्राईव्ह इथे मात्र डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि हवेची साथ आहे फलंदाजांना. पाहूया आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण येणारा चेंडू 3 आणि 15 धावांची गरज कंपल्सरी. बघा सेफ लँडिंग विमान चाललंय. अप्रतिम षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये चेंडू येतो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेपर्यंत चेंडू वाटतो सीमारच्या भेद आला हा चौकार. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 4 ने धावा झाल्या धाबडकावर 45. आता मात्र 2 चेंडू 11 धावा म्हणजे 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील कंपल्सरी चेसिंग मध्ये. पाहूया कोंडेवाल की जुई की कोंडेवाल पहिल्या फेरीतील पहिला सामना. दमदार व्यक्तिमत्व दमदार सामना. अमित वास्कर क्षेत्ररक्षण करत आहेत लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनला आहेत तेजस. षटकातील पुढचा चेंडू या पाहायला मिळेल. 2 मध्ये 11 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू जोरदार प्रहार केलाय. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. आता मात्र औपचारिकता फक्त बाकी 1 चेंडूचा खेळ बाकी असेल शेवटच्या या षटकातील आणि धावा हव्यात त्या मात्र 10. काय चमत्कार होईल का? चमत्काराला नमस्कार ठाकूर साहेब. बघा काय सामना ऍडव्हान्टेज स्थितीमध्ये आलाय. दमदार कामगिरी आणि राजेश पाटील सामन्यात आनंद घेतात. दमदार पंच स्लो डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा सुंदरत्या इथे मात्र सामना विन होतो. पहिला तो मात्र क्रिशा डिजिटल कोंडेवा संघ श्री गणेश विघ्न अर्था स्पोर्ट्स वरचेवले असा संघ असेल तर काय निर्णय घेतला आहे त्या निर्णय आणि या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय पहिल्या फेरीतील